महायुतीच्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरी आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सुरेश धस हे असूयेमधून मुंडेंना लक्ष करत असल्याचा आरोप मेटकरींनी केलेला आहे। त्यानंतर सुरेश धस यांनी मेटकरींना थेट इशाराच दिलाय, कुणाच्याही नादी लाग, माझ्या नादी लागू नको, तुला महागात पडेल असं म्हणत धसांनी मेटकरींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत, मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली, याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। अमोल मेटकरी फार लहान आहे बरं का। माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडन। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। मला वाटतं या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं न पाहता ती एक घटना झाली आणि त्या जिल्ह्यातले आमदार म्हणून त्याने घेतलेली ती भूमिका आहे आणि कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो आणि त्याच्यामुळे तिचं पक्षीय राजकारण येत नाही, कुणी सुपारी घेतली नाही किंवा कोणाला टार्गेट केलेलं नाही। दरम्यान सुरेश धस यांच्या इशाऱ्यानंतर अमोल मेटकरी यांनी ट्विट करत धसांच्या विधानाकडे लक्ष देण्याची मागणी केलेली आहे। नेमकं काय त्यांनी म्हटलंय ट्विटमध्ये पाहूयात। आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्यानं घ्यावं। महागात पडेल म्हणजे काय, यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते। गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असं ट्विट अमोल मेटकरी यांनी केलेलं आहे।